दिवस काम करू, पण तो रात्रंदिवस काम घेण्यासाठी करून घेण्यासाठी ज्याने अक्षरशः मेहनत लावले ना, तो व्यक्ती नितेश म्हात्रे यांचा जोरदार सत्कार झाला पाहिजे. व्यक्ती दोन बिझनेस सांभाळतो, दुग्ध व्यवसायाचा व्यापार करतो हा व्यक्ती, आणि स्वतः स्लायडिंग विंडोचा ते कामावर स्वतःनी नारळ ठेवलाय आणि हे काम मैदानाचं झोकून काम केलंय. जोरदार टाळ्या मारायचे आहेत, कोणी न थांबता वाड्या मारायचे आहेत. अक्षरशः वेडा म्हणतायत, पण खरोखर इतिहास वेडेच घडवतात. जे वेडे असतात ना तेच इतिहास घडवतात. शहाणे माणसाचा इतिहास घडवण्याचं काम नाही. शहाणे माणसाचा इतिहास घडवण्याचं काम नाही. वेडे असतील तेच इतिहास घडवतात. तसा वेडा माणूस आहे. धन्यवाद नितेश. सुमनाने त्यांचा सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकडे वळतो. आपण जाऊया या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी चांगल्या पद्धतीचा खेळ केला आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केला तो रोहा निवी संघाचा आतिश ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि मी सहादेव म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण यायचं आहे आणि पुढं त्याला सन्मानित करायचं आहे. सहादेव म्हात्रे साहेब या आणि आपल्या शुभ हस्ते आतिशला सन्मानित करा. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आतिश भगत, मॅन फ्रॉम नेव्ही. ही स्पर्धा होणं शक्य नव्हतं. आपण आयोजकांकडून ऐकलं किंवा आपण इथं खेळायला आलो. महेश मोहिते साहेबांची परिश्रम आणि त्यानंतर या सर्व रथी महारथांचं आपण हे मैदान सजलंय याच्या माध्यमातून. तू या मंडळाला आणि या ग्राउंडबद्दल काय म्हणशील? आम्ही पहिले इथे यायला तयार नव्हतो. आमची टीम घेतली नव्हती. अजिंक्यला आम्ही कॉल केला होता की आपली टीम घ्यायला घेतले का इथे, तर अजिंक्य बोलला की नाही घेतली आहे. तर आम्ही महादेवखारला आमच्या ग्रामीणचा लॉट्स होता तिथे खेळायला आलो. तिथं आम्ही लॉस झालो. तर अजिंक्यने इथे कॉल केला की आपली टीम खेळायला जायचं आहे आपल्याला पुढे सॅटर्डेला. तर इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला तिथे ग्राउंडवरती यायला गाडी टाकताना मला एकदम बेकार वाटतं की वरती कसं आहे गाडी टाकणार फोर व्हीलर. आणि इथे आल्यानंतर ग्राउंड बघितलं ना तर आम्ही बोललो एक नंबर ग्राउंड आहे. खूप खूप धन्यवाद. आणि चांगला पद्धतीचा खेळ निवीकरांनी केला. रोहीकरांनी मन जिंकली सर्वांची. कालचा सामना विनायकची ती खेळी सुद्धा पाहिली. आणि नो डाऊट आपण पाहूया या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि तो आहे सुरई संघाचा संकेत. या संकेत या आणि सन्माननीय जगदीश म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. आपण या पुरस्काराने सन्मानित करा. त्यांनी 5 षटकं टाकली, 54 धावा दिल्या आणि 9 फलंदाज बाद केला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून सुरई संघाकडून पाहायला मिळाली. आपण संकेत ही गोलंदाजाची ट्रॉफी नक्की तुला भेटली, पण हे मैदान आणि ही खेळपट्टी तुझ्यासाठी कशी होती? मैदान खूप चांगलं आहे आणि खेळपट्टी सुद्धा चांगली होती. परत परत या मैदानावर खेळायची तुझी इच्छा असेल का? नक्कीच. जेव्हा कधी टुर्नामेंट असेल तर नक्कीच आम्ही खेळू कंटिन्यू. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि तो सुद्धा आहे सुरई संघाचा. कोण असेल एनी गेस? नो डाऊट राज ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी 24 चेंडू तब्बल 74 धावा ठोकल्या. जबरदस्त अशी घणाघाती फलंदाजीला तो राज ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. त्यांनी 24 चेंडूचा सामना केला, 74 धावा केल्या
आणि 3 षटकार 3 चौकार आणि 9 षटकारांचा खेळी त्याच्या माध्यमातून साकारली तो राज ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. आणि विनंती असेल अनंत नारायण म्हात्रे या आपल्या शुभ हस्ते आपण यांना सन्मानित करूया. राज एक छोटासा प्रश्न असेल. राज बोलायला लागेल. अरे बॅटने भरपूर बोलतोस. ये पुढे शिकवतो तुला. षटकार मारायला सगळे शिकवतात पण बोलायला कोण शिकवत नाही. तुषार शिंदे बोलायला शिकवेल. काय राज हे मैदान तुला कसं वाटतंय आणि या चेंडूवर बॉल आल्यानंतर तो फिरकवण्यात तुला कशी मजा वाटते? ग्राउंड तर चांगलाच आहे आणि रिव्हर्स स्वीप मारायला तर मला खूपच आवडतं आणि वारा पण होता तर ग्राउंड चांगलं मस्त आहे. तुझ्या अंगात काय सूर्यकुमार यादव घुसले होता का काय? म्हणजे जो चेंडू येईल तो तू सीमारेषे बाहेर फिरकत होतात आणि शेवटच्या चेंडूवर जो षटकार मारलास ना तो जबरदस्त मारलास. त्या षटकाराबद्दल काय म्हणशील? काय नाही डोळ डायच होता मारणंच होतं मला तर मी रिव्हर्स स्वीप मारला. खूप खूप शुभेच्छा. कोण बोलतंय? राज बोलत नाही. राज बोलताय. आणि या स्पर्धेतील आपण बक्षीस समारकडे ओढूया. मी पंच राम हाले आणि संतोष सुडको पंच थेरोंडा यांना विनंती करतोय. या राम हाले नावात हलतात पण मात्र डिसिजन मध्ये हालत नाही आहेत. एक जबरदस्त असा गुणवान खेळाडू आहे. त्याने आपला काळ गाजवलाय. म्हणजे राम हाले असे गोलंदाज होते ना की फलंदाजाची गिरकी घ्यायचे फलंदाजाची फिरकी घ्यायची. अशा आपण राम हाले यांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. अतिदक्ष आपण पंच पाहिलेत. सुरकू साहेब आपण या पंच अतिशय एकदम चांगल्या पद्धतीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आला. फास्ट डिसिजन आले त्यामुळे स्पर्धा आपण व्यवस्थित वेळेत पूर्ण करू शकलो. चांगल्या पद्धतीचा डिसिजन आपण पाहिला. या स्पर्धेतील आपण मुख्य बक्षीस समारंभाकडे वळूया. आणि या स्पर्धेतील तो सिरीज आपण 1 नंबरच्या आधी घ्यायचा. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय सोनेश्वर नेवी रोहा संघ. आणि विनंती असेल मान्यवर मी मनस्वी मोहिते मॅडमना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देऊया. रोहेकर आहेत. अजिंक्य सुटे संकेत शिंदे या सर्व अभिना अतिश हा विनिंग मोमेंट आहे कारण काही खालून उभे राहिले तरी चालेल. अजिंक्य 5-6 जण वरती आणि 4-5 जण 5-6 जण खाली राहा म्हणजे आपला स्टेजचा सुद्धा बॅलन्स राहील. मान्यवर दिसतील. नंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय जय हनुमान धोंडकार. या जय हनुमान धोंडकार संघ या. नाही तुम्ही वरतीच राहा. इकडे या थोडा. या स्पर्धेतील तृतीय क्रमांक पाहतो जय हनुमान धोंडकर संघ.
अतिशय सुरेख खेळ केला आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात एक मानाचा चषक धोणकर संघाचा कर्णधार आलाय, त्याचं सुद्धा मनोगत व्यक्त करूया. या स्पर्धेबद्दल आणि या मैदानाबद्दल 2 शब्द. स्पर्धा तर खूप छान होती आणि ग्राउंड पण खूप छान होतं. या छान मध्ये सर्व काही त्यांनी सांगून टाकलंय, कारण छान ट्रॉफी त्याला भेटली, त्याचं सुद्धा कौतुक. जास्त बोलू शकत नाही, पोरं असतील. खूप खूप शुभेच्छा. 2च शब्द पण मार्मिक, जबरदस्त उत्तर पण पाहिलंय. आणि या स्पर्धेत आजचा दिवस ज्याने गाजवला तो संघ अर्थात दत्तकृपा सुरई ठरतो या स्पर्धेतील 2य क्रमांक. या सुरईकर या आणि अभिमानाचा हा 2य क्रमांकाचा चषक घेऊन आपण गौरव करत आहोत. या सुरईकर या. थोडक्यासाठी आपण फायनल पासून जरा लांब राहिलात, प्रयत्न मात्र सोडू नका. आणि मी म्हणेन जोपर्यंत प्रयत्न सोडू नका, जोपर्यंत आपल्या फोटोला हार चढत नाही तोपर्यंत मात्र प्रयत्न सोडू नका. या स्पर्धेबद्दल आणि द्वितीय क्रमांकाबद्दल नक्कीच या महेश मोहिते बद्दल 2 शब्द बोलावे लागतील. साहेबांचं थँक्यू, अशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आमच्या विभागामध्ये करतात. आणि स्पर्धा तर चांगलीच होती, यूट्यूब लाईव्ह होती. आमच्याकडे खूप कमी टुर्नामेंट होतात ज्या यूट्यूब लाईव्ह होतात, त्यामुळे प्लेयर दिसण्यात पण नाहीत. आणि थँक्यू सातिर्डेकर, त्यांनी यूट्यूब लाईव्ह टुर्नामेंट ठेवली. GT स्पोर्टचा सर्वेसर्वा मीच आहे आणि महेश मोहितेने मला ही 2ऱ्यांदा संधी दिली. पण महेश मोहितेने आता इथे सांगितलंय की मोठी स्पर्धा खेळायची आहे, मग त्याची तयारी तुम्ही कशी करणार? नक्कीच आम्ही खेळू ती मोठी टुर्नामेंट. खूप खूप शुभेच्छा. नो डाऊट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल, ज्याच्या बॅट मधून आल्या 34 चेंडूत 90 धावा, यामध्ये आहेत 7 चौकार आणि 9 षटकार, असा कोणता फलंदाज आहे यांनी ही स्पर्धा गाजवली? एनी गेस सुरईकर. आणि नो डाऊट स्वप्नील ठरतोय या स्पर्धेतील विनायक आहे ना, विनायक ठरतो या स्पर्धेतील जबरदस्त असा खेळाडू, ज्याच्या बॅटीतून आल्या 34 चेंडूत 90 धावा आणि त्यामध्ये होते 7 चौकार आणि 9 षटकार. बॅट घेऊनच आलाय, म्हणजे त्या बॅटनी दाखवल्या त्या करामत आणि ती बॅट तो घेऊनच आलाय. झोपताना पण सोडत असेल असं वाटत नाही, साईडला ठेवत असेल. कारण एकदा रोहित शर्माचा पण तो रील बघितला की IPLच्या ट्रॉफ्या कशा ठेवून झोपतो, तसा हा बॅट घेऊन झोपत असेल. आणि त्याला अजून एक सरप्राईज आहे, K2 ब्रँड, आणि ती नितेश म्हात्रे पुरस्कृत उत्कृष्ट या स्पर्धेतील जो सर्वोत्तम खेळाडू आहे त्यासाठी बॅट आहे. मी विनंती करतोय नितेश, आपण यायचं आहे स्वतः आणि बॅट द्यायची आहे. आता प्रश्नचिन्ह झाला असेल, जवळ कुठलेला घ्यायचा. नितेशच्या माध्यमातून पाहतोय बॅट, कारण ज्याला गरज असते बॅटीची, कारण त्याच्या धारच त्याच्यावर आहे. 9 षटकार आणि 7 चौकार आलेत. आता तुला अजून धावा अपेक्षा वाढल्यात, तर आता 2 बॅट आल्यात. नवीन बॅटचा कधीपासून उड्डाण करणार? धोंडकर टुर्नामेंटला पण मला एक बेस्ट बॅट्समॅनसाठी बॅट भेटली होती.
पण ती बॅट मी घेऊन 3 टुर्नामेंट खेळलो. ना त्या बॅटने मला 1 रन काढता आली, ना एक चौकार मारला, ना एक षटकार मारला. त्याच्यामुळे ही माझी लक्ष्मी आहे, तीच घेऊन खेळणार मी. ही बघा, आणि बायकोने दिलेली गिफ्ट. येस येस येस, मी तेच म्हणते तुला, जी आपली असते ना ती हक्काची असते आणि ती कधीच राग करत नाही. आणि ही बॅट तीच आहे ज्याच्या बॅटीतून 9 षटकार 7 चौकार आले. बायकोनी बॅट दिले. नशिबवान आहेस रे भावा तू, की जी बायको कटकट करते कुठे चाललेत, पण तुला बायकोने शूज दिले, तुला बॅट दिले. त्या बायकोबद्दल 2 शब्द. पहिली गोष्ट म्हणजे मी सकाळी रोज आम्ही 7 वाजता कर्नाला स्पोर्टला प्रॅक्टिसला जातो. माझ्यासोबत सुनील पाटील, दिवेश सावंत, संकल्प म्हात्रे, मनीष म्हात्रे, आम्ही सर्वजण जातो. आणि सकाळी 6 वाजता मला ती उठवते. म्हणजे माझी झोप नाही उडाली तरी ती स्वतः उठवते, ओ उठा खेळायला जायचं आहे, उठवते. मी आंघोळीला गेलो, ती सकाळी मला 7च्या आधी चहा नाश्ता करून देते. ते नाश्ता करून मी खेळायला जातो. त्याच्यामुळं हे श्रेय हे तिलाच जाईल. आणि दुसरी गोष्ट, माझे कर्नाला स्पोर्ट्सचे जे सर्व माझे मित्र आहेत ते तिथे खूप सपोर्ट करतात. आता मागच्या एक 7-8 दिवस आधी मला रिव्हर्स स्वीपला एक पण माझ्या बॅटला बॉल लागत नव्हता. तर तिथे सचिन मोकल म्हणून एक वयस्कर आहेत, 40+ आहेत. तर ते म्हणजे आम्हाला आहे ना, म्हणजे जर सुनील पाटील बॉलिंग करत असेल, चुकीचा बॉल टाकला तर लगेच येऊन सांगणार की बाबा नाही, तू असं टाकतोस, तू असं करायला पाहिजे. जर बॅटिंगमध्ये जर आमची काही चुकी झाली तर ते आम्ही समजावून सांगतात. तर त्यांचा पण मी धन्यवाद देईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे टीममेट आहेत, जसं की स्वप्नील वाजंत्रे आहेत, सुनील पाटील आहेत आणि बाकी माझे सर्व पाठीराखे, ते भरपूर टुर्नामेंटला सर्व इथे सपोर्ट करतात. स्टार्टिंगला जेव्हा रिव्हर्स मारत तेव्हा माझ्या बॅटला बॉल नव्हते लागायचे, तरी पण स्वप्नील वाजंत्री दुसऱ्या एंडला उभा राहून सांगायचा, तू बिंदास मार, मी तुझ्या पाठी आहे, नाही लागले तरी पण मार, कधीतरी लागतील. तर सर्वांचा धन्यवाद. आणि ही जी सिरीज मिळाली ह्याचा थोडाफार हकदार, थोडाफार नाही बोलता येईल, 50% स्वप्नील वाजंत्री सुद्धा आहे. कारण जसा खेळ माझ्याकडनं झाला तसा खेळ त्याच्याकडनं पण झाला, तर हे क्रेडिट त्याचं पण असेल. भरपूर मार्मिक उत्तर दिलं, सर्वांना सामावून घेतलात. पण मात्र ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलंय ते आमचे आशास्थान आहे, या तरुणांचं ताईत आहे, ते महेश मोहिते साहेबांबद्दल काय म्हणशील? ज्या टाईमला आम्ही शिरगावला साहेबांसोबत आम्ही चर्चा केली आणि आम्ही तिथे टुर्नामेंट ठेवल्या, सर तिथे आले. त्यावेळी त्या टुर्नामेंटला मी नव्हतो, पण सरांनी तिथे आम्हाला शब्द दिला. आणि ज्या टाईमला आम्ही त्या मैदानावर टुर्नामेंट घेतली त्या टाईमला आपल्याच ह्या विभागातले बरेचसे असे प्लेयर आहेत, त्यांनी आमच्या गावाची मस्करी केली की तुम्हाला मुरुड तालुक्यामध्ये ग्राउंड नाही भेटला का, हे नाही भेटला का, ते नाही भेटला का, भरपूर काय काय बोलले. पण आम्ही त्यांना काही बोललो नाही, कारण आम्हाला माहीत आहे आम्हाला साहेबांनी शब्द दिला आहे आणि यांच्यासारखा देव माणूस आमच्या पाठी आहे. मैदान 100% होणार आणि 100% चांगलं करून दाखवलं आहे. साहेब धन्यवाद. खूप मार्मिक उत्तर दिलं, साहेबांना सुद्धा भरून आलंय. कारण तुमच्या मागं असा आशीर्वादरूपी हात लाभणं हा तुमचं भाग्य आहे. आता मात्र स्वप्नील किंवा तुम्ही वीर दामदारला दिसतील असे आशा धरू नका, तर तुमच्यासोबत अजून 8-10 जण दिसतील, हे सुद्धा तुम्हाला आता सांगतो. सुनील, तुझ्यावर लक्ष आहे तसं आता ह्यांच्यावर पण लक्ष ठेवावं लागेल, कारण खूप असं मैदान चांगलं होईल. आणि GT स्पोर्ट आहे तुम्हाला दाखवायला. GT स्पोर्ट बद्दल जे लाईव्ह प्रेक्षेपण बघत होते, घरी बायको बघत होती, तिला क्लॅरिटी आवडली काय, त्याच्याबद्दल जरा 2 शब्द सांग. मी टुर्नामेंट ठेवल्या होत्या सारसोलीला, त्या टाईमला पण तुमचाच चॅनल होता आणि इथे पण तुमचंच चॅनल आहे. आणि रोहा विभागातल्या ज्या टुर्नामेंट होतात तिथे पण आम्ही खेळत जातो, तुमचा चॅनल आहे आणि चांगली क्लॅरिटी आहे. हे माझ्या परेश पालकर आणि त्याच्या टीमसाठी हे असेल. परेश पालकर म्हणजे जो कॅमेरावर असतो ना तो दिसत नाही आहे, तो फक्त तुम्हाला कॅमेरा करतो. परेश, आपण कुठं असेल तर या. कारण जो तुम्हाला दाखवतो ना तो हा माणूस आहे, पण हा माणूस दिसतच नाही कारण तो कॅमेरा घेऊन असतो. तर याला सुद्धा फोकस करायचा. आणि मी विनंती करेन आयोजकांना की याचा सुद्धा एक सत्कार इथं झाला पाहिजे, कारण टीममेट आहे आणि याच्या टीम खाली आम्ही GT स्पोर्ट चालवत असतो. आणि माझ्यापेक्षा हे वळकेकर असतात किंवा सातर्डेकडे ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त असतात, कारण महत्वाचं काम यांच्या माध्यमातून घडत असतं. आणि खूप खूप शुभेच्छा देऊया या फलंदाजाला, ज्यांनी या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय, मालिकावीर ठरलाय.
आणि या स्पर्धेतील चॅम्पियन कोण आहे याची उद्घोषणा मी महेश मोहिते साहेबांनाच करायला सांगतो, कारण ते जरा जास्त जोरात त्याची उद्घोषणा करतील. एकच राहिलाय आणि तो पण तुमचा राहिलाय. जय हनुमान वळके संघ. जरा आपण फलंदाज सिरीजला बॅट दिली, पण गोलंदाजासाठी शूज राहिलेत. तो सुरई संघाचा पहिली स्पर्धेमध्ये हॅट्रिक मारला तो गोलंदाज सुरई संघाचा संकेत. आपल्यासाठी शूज आहेत. दयानंदची धावपळ आहे. काय काय आठवायला लागतंय, कुठे कुठे ठेवलेत, काय काय ठेवलेत, पण मात्र ही कसरत असते आयोजकांची. आणि दयानंदलाच विनंती करतोय महेश मोहिते साहेबांनाच, कारण या गोलंदाजाला याची जास्त गरज असते. तर सुरई संघाचा आपण संकेत पाहतोय, ज्याच्या पायात सुद्धा नवीन शूज येणार आहेत. खूप खूप शुभेच्छा तुला. आणि नो डाऊट वळके संघ ठरतो या स्पर्धेतील चॅम्पियन. या वळके संघ या. सुनील, सगळी गँग या आणि 3-4 जण वरती या आणि बाकी सगळे खाली या. हा मोठा एक चांगला पद्धतीचा चॅम्पियन आपण सेलिब्रेशन करूया. आणि मान्यवर विनंती आहे आपण सर्वजण जॉईन व्हा. या मान्यवर सर्व जॉईन व्हा. स्वप्नील, विनायक, सुनील, विशाल, सुनीलचं स्वप्न होतं की मैदान झालं पाहिजे. सुनीलची जास्त तळमळ होती आणि महेश मोहितेसाठी त्यांचा आग्रह जोरदार होता, पण महेश मोहिते साहेबांनी सांगितलं की नक्कीच ताडवाडीमध्ये आपण मैदान करू, पण करू नाही तर करून दाखवलं. आणि या स्पर्धेचा आपण अंतिम समारोप पाहतोय. प्रथम क्रमांकाचा मानकट आलाय वळके संघ. मानाचा झेंडा वळकेकरांनी रोवला या मैदानावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हनुमान जय. बजरंगबली जय. श्रीराम. दयानंद, कोणाचा अजून काय सत्कार बित्कार राहिलाय का? जरा आपण मनोगत व्यक्त घेऊया. एक रोशन भगत, ग्राउंडचा सुपरवायझर रोशन भगत, आपण या आणि या स्पर्धेबद्दल आपण मनोगत ऐकणार आहोत. संतोष भगत हे आपलं थोडं मनोगत या स्पर्धेबद्दल, साहेबांबद्दल आणि या ग्राउंड बद्दल मनोगत व्यक्त करतील. हॅलो, खरोखर मी महेश मोहितेजींचा मनाने एक स्वागत करतो त्यांचा, कारण का आम्हाला खूप वर्षापासून आम्हाला ही क्रिकेटसाठी मैदान उपलब्ध नसल्यामुळं त्याही आम्हाला मस्त एक चांगलंसं एक ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. बस. मंगेश जास्त बोलत नाही, पण बोलला तर एकदम जबरदस्त बोलला. आणि रोशन भगत या, कारण नाही रोशन भगत जरा काय माहिती आहे काय, कुणी काय केलं ते दिसत नाही, पण आमच्या मान्यवरासोबत या सुपरविजन केली मॅडमच्या हस्ते आपण त्याचा सत्कार करूया. या मैदानावर त्यांचं सुपरविजन ज्याच्या माध्यमातून झाले, दररोजचा लेखाजोखा कशा पद्धतीने काम चाललंय, कशा पद्धतीने आढावा ते घेत होते आणि माहिती देत होते. हा महत्त्वाचा, सुपरवायझर महत्त्वाचं असतं. मॅनेजर डायरेक्टर काय करतात, डायरेक्ट फायनल रिपोर्ट देतात, पण सुपरवायझरचा रिपोर्ट महत्त्वाचा असतो. तो रिपोर्ट तुझा आहे आणि हा मान तुझा आहे. आणि इथं नाही, इथंच घ्यायला या सर्वांनी इकडे या, सर्वांनी इकडे या. वळकेकर असं ते सातर्डेकर असतील, जेवढे आहेत ना त्यांनी या जवळ. जरा एक फोटो घेऊया सगळ्यांचा. या या महेश मोहिते साहेबांसोबत आपण फोटो घेऊया.
याच्यामध्ये म्हणतो सातिर्डे आणि याच्यामध्ये भगत काका कुठे भगत काका सातेर्डेकर वळकेकर ज्याने अजून चॅनल सबस्क्राईब केला नाही त्याने GT स्पोर्ट सबस्क्राईब करा, कारण तुमच्या आठवणी तुम्हाला कायम त्या चॅनलवर बघायला भेटेल. मग दयानंतर जबाबदारी असेल जास्त, कारण 4000 पर्यंत सबस्क्राईब झालेत. मुरुडला धावीरला तालुका वाईज असते, त्यामुळे तालुक्याला तुमची टीम तयार झाली तर एंट्री कधी पण आहे. आणि मोहिते साहेब बोलले ते एका शब्दावर काम आहे. महेश मोहिते साहेबांनी सांगायचं की मला मुरुडच्या तालुक्याची एंट्री करायची आहे, की तिकडे एंट्री झाली समजा. गणपती बाप्पा नाही मस्त हे दयानंद आणि सगळे दयानंद श्री गणेश क्रिकेट मंडळ क्रीडा मंडळाचे सगळ्यांचे आभार. खूप चांगलं नियोजन केलं. पहिले सामने या ग्राउंडवरती झाले, यशस्वी झाले तुमच्या नेतृत्वाखाली. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. दयानंदचं एकदा स्वागत करूया. दयानंदचं जीवनचं राहिलं. हॅलो. तसेच जीवन सुतार यांचं सुद्धा चुकून राहिलेलं आहे आमच्याकडून. खरंच आपली महत्त्वाची भूमिका आहे या स्पर्धेसाठी. तर तुमचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन आम्ही तुमचा सत्कार करत आहोत.